आपला प्रवास संपला आणि आपण चाललो आहोत मुंबईला ट्रेनमध्ये जागा. ते एक वाक्य आठवतं की मौत को छूके टक्कर सिच्युएशन सध्या आहे. गर्दी सकाळी 8ची डेक्कन सुटली, त्याच्यानंतर 9:15ची 9:40 8:40ची 9:40ची नाही 8:40ची प्रगतीची. क्राऊड बघा, लिटरली मी खाली बसली आहे. खाली बसायला जागा भेटली पनवेलमध्ये. क्राऊड बघा, जनरलचा डब्बा. वाजले 11, 8:40 ते 11, 2 तासाची ट्रेन. फायनली दादर स्टेशन. गर्दी तर काय विचारूच नका, बट खरं लवकर पोहोचले मी. स्टेशनचा परिसर दाखवतो. इथून आपल्याला जायचं, हा प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आहे आणि आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जी अंधेरीला जाते. चला मुंबई टू पुणे हा प्रवास आपला 1 नंबर राहिला बाबा. मस्त एकदम फुल एन्जॉयमेंट. घ्यायची भाजी आणि चला भाजी पण भेटली बघा. आणि माझं फेवरेट आहे यार शेवट. कसं दिला हे बघा. दादर मार्केटला आले. आपल्या घरात स्वामींची मूर्ती होती पण स्वामींचा फोटो नव्हता आणि मंदिर पण आपलं छोटं आहे, त्याच्यामुळे त्या साईजचे फोटो पण आपल्याला भेटत नव्हते. फायनली हा भेटला आहे आणि ते बोलतात की हे पण तुम्हाला वटवृक्षाखालचा मी फ्रेममध्ये करून देईल. एवढ्या मनमोहक स्वामींच्या मूर्त्या आहेत. कन्फ्यूज आहे मी घेऊ कोणती नाही. फायनली हाच सिलेक्ट केला. हाच घेऊ ना? हो हाच द्या. हे माझं छोटंसं मंदिर आहे आणि आपण आणला आहे स्वामींचा फोटो. फक्त माता लक्ष्मीचा फोटो आहे आणि ह्या मंदिरामध्ये हा स्वामींचा फोटो बसतोय की बघायचे आपल्याला. येत आहे तर मी काय काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवते. हे वांगी, लसूण स्वस्त भेटतं दादरला. फुलं घेतली. हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये नव्हतं, 2 महिने झाले. स्वरा रोज म्हणायची मग मी कॅलेंडर नाही आहे तर कॅलेंडर आणलं. आणि हे आपले स्वामी जे आपल्या घरात आलेले आहेत. आपले स्वामी यांना आपल्याला मंदिरामध्ये हे करायचं, ठेवायचं आहे, बसवायचे आहे. आई माझ्यावरती कृपा कर. आणि हे बघा, त्यांनी ना आपल्याला छोट्याशा चुका पण लावून दिलेल्या आहे जेणेकरून आपण स्वामींच्या फोटोला हार घालन त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला दिलेले आहेत चुका लावून. चला तर स्वामींना आपल्या मंदिरात ठेवूया. चांगलं साफ करून घेतलेले आहे आणि मला प्रश्न खरंच पडला की हा फोटो मंदिरामध्ये बसेल का. चला, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मंदिरात बसला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आई नेहमी तुझी कृपा राहू दे माझ्यावरती, माझ्या सगळ्या घरावरती, अगदी सगळ्यांचं चांगलं होऊ दे. स्वामींचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे. इथं सबका मालिक एक, इथं आई एकविरा, गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ आणि ही आपली आई लक्ष्मी. अशा तऱ्हेने बघा मी मांडून घेतलेलं आहे. चला पूजा करून घेऊया. आपली पूजा करून झालेली आहे. मस्त मन प्रसन्न झालं बरं का. अशक्य ही शक्य करतील स्वामी. दोरा राहिला, हा काढायचा आहे, नंतर काढेल. कॅलेंडर आणखीन काढलंच नव्हतं तर आता जुनं कॅलेंडर काढूया आणि त्याच्या जागी नवीन कॅलेंडर ठेवूया.
नवीन कॅलेंडर. स्वरा मला नेहमी म्हणायची, मम्मी कॅलेंडर कधी आणती, कॅलेंडर कधी आणती. एक्साइटमेंट असायची तिला. डेट जरी ती मोबाईलमध्ये कॅलेंडरची डेट बघायची तरी तिला आपल्या कॅलेंडरमध्येच बघायचं असायचं. जे भिंतीला असतं कॅलेंडर त्याच्यामध्ये डेट बघायची असायची. चला तिचं ते पण स्वप्न पूर्ण झालं. दादरवरून येताना ह्या साऱ्या स्ट्रॉबेरी घेऊन आले होते. मला संध्याकाळी मिल्कशेक कर म्हटली मम्मी, मला याचं मिल्कशेक करून दे. तुला स्वयंपाक करून घेऊया. फायनली पुण्यावरनं मुंबई आले, कामाला गेले नाही, झोपली. आणि तुम्हाला दाखवते काय वाईट घडलं माझ्यासोबत ते. हे माझ्या गळ्यात तुम्हाला चैनच दिसल. ही आहे ना गावची बोर भेटल्यात मला दादरला. तिथं भेटत नाही तशी, दादरला वगैरे भेटतात, तर ती पण घेऊन आले. आणि तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय घडलं आहे ते बघा. अरे बाबा, हे माझं मंगळसूत्र जे ट्रेनमध्ये आहे ना माझ्या गळ्यातून निघून माझ्या हातात आलं होतं. मेहनतीचं होतं ना, त्यामुळे ते हरवलं नाही. असं आधी एका व्हिडिओमध्ये मी बोललेले की मेहनतीचं जर हरवलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सांगू का, माझं त्या बोलण्यामागं एक अर्थ होता. मेहनतीच्या वस्तू आहेत ना त्या कधी हरवत नाही. हे असं तुटलंय. आता याची कडी जरी बसवायला गेली ना मी, तरी 2-3-4 हजार रुपये जाईल माझ्या अंदाजे. मला खूप आवडतं हे मंगळसूत्र. छोटंसं आहे, माझ्याकडे मोठं पण मंगळसूत्र आहे, पण हे जे मंगळसूत्र आहे ना असं नाजूक आहे. आणि हे बघा इथून तुटलेलं आहे. हे नशीब माझ्या हातात आलं. ट्रेनमध्ये आहे ना असं गळ्यातनं काहीतरी पडतंय असं मला वाटलं आणि मी बघितलं तर ते डायरेक्टली हातात आलं माझ्या. असं किती सुंदर आहे, किती वर्षाचं आहे. हे मी घेतलं ना त्याच टायमिंगला. हे 6 ग्रॅमचं आहे बरं का. हे जे मंगळसूत्र आहे ना हे मी घेतलं होतं 6 वर्षापूर्वी. आणि श्रावणी सोमवार चालू होते. श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी मी हे घेतलं होतं आणि मला खूप आवडलं होतं. माझं मोठं मंगळसूत्र आहे, शॉर्टच आहे ते, पण शॉर्ट गंठणच आहे, पण ते ना इथपर्यंत यायचं ते. तर ते 916चं आहे. तर ते मला असं मोडायचं आणि दुसरं करायचं असं मला पटलं नाही. आणि खूप मजबूत वाटे आहेत त्याच्या. त्यामुळं मग एक दिवस अशीच दुकानामध्ये गेले होते कशासाठी तरी, आणि सोमवार होता तो, आणि हे मंगळसूत्र मी बघितलं, मला खूप आवडलं, मी घेतलं. त्यावेळेस त्याची प्राईस असेल 6 ग्रॅम, त्याची प्राईस होती किती 17,000 होती, 17,500 होती. 17,500ला मी ते घेतले. आता त्याची प्राईस किती झाली असेल, 50,000 ते 60,000 रुपये झालं असेल. सोन्यात इन्व्हेस्टमेंट नेहमीच चांगली, कारण की माझा नवरा मला नेहमी म्हणायचा, त्याला काही म्हटलं ना त्यांना की हे घ्या, चला सोन्याचं घेऊ, नाही भाव कमी झाल्यावरती घेऊ, भाव कमी झाल्यावरती घेऊ. भाव काही कमी झाला नाही, भाव वाढतच राहिला. आणि त्यांच्या नादी लागत राहिले असते ना माझ्याकडं काहीच म्हणजे मी काहीच घेतलं नसतं. पण देवाच्या कृपेने झालं सगळं. जे पण वस्तू मला लाईफमध्ये पाहिजे होत्या, ज्या नव्हत्या माझ्याकडं, त्या सगळ्या हळूहळू मी घेतल्या. त्यातलंच हे मंगळसूत्र. आणि ते आता तुटले, त्याचं आता मला नुकसान झाली, पण ती नशीब होता वाचली. 40-50 हजाराचं नुकसान माझं 4,000वरती झालं आहे. हरवलं असतं तर ते किती महागात पडलं असतं मला, आणि माझ्याच्याने नाही झालं असतं. आता ते एवढे एकत्र पैसे येऊन ते लगेच लागोलाग मी ते मंगळसूत्र नसतं घेतलं. चला पण 4,000तच वाचलो. 4,000 खर्च करू शकतो आपण आणि याला नीट करू शकतो. आणि हा प्रसंग माझ्यासोबत 2 वेळा घडला. एकदा मी एका ठिकाणी कामाला होते, तिथं पण ते तुटलं होतं आणि ते मी हातात खिशात ठेवलं होतं. ते खिशातनं पडता वाचलं. माझ्या मैत्रिणींनी बघितलं, मैत्रिणी होते माझे, जे स्टाफ होता माझ्यासोबतचा, त्यांनी बघितलं होतं ते.
तर ते म्हणले अरे हे कुणाचं मंगळसूत्र, म्हटलं माझं हे. तेव्हा पण एकदा वाचलं, मेहनतीचं होतं ना म्हणून वाचलं. बघा खूप थकवा प्रवासाचा, एका दिवसात मुंबई टू पुणे करणं माझ्यासाठी इझी आहे, पण नंतर येतो तो थकवा येतो ना, तो खूप नको वाटतं. घरात येऊन काहीच करायला नको. आणि घर चांगलं साफ केले, आपल्या मंदिराची मस्तपैकी पूजा केली. आता आपल्याला जेवण बनवायचं आहे. चला, स्वरा नव्हती आली माझ्यासोबत, कारण की तिला यायचं नसतं, तिला कुठंच जायचं नसतं, कुठंच जायचं नसतं. तिचं असं आहे की माझी शाळा असली की मला कुठंच जायचं नाही. शाळा नसल्यावरती तुम्हाला कुठेही घेऊन जा. आणि मी माझ्या वडिलांना भेटायला गेलेले, वडील आजारी होते त्यांच्यासाठी गेलेले, मैत्रिणीची पूजा होती त्याच्यासाठी गेलेले. माझी 2 कामं झाली. आणि खूप दिवसांनी पुण्याची मिसळ माझी फेवरेट आहे, खूप फेवरेट आहे, खूप म्हणजे खूप. कारण की तशी मिसळ मला मुंबईला भेटत नाही. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी असते. आपण जर विचार केला की आपल्याला कोल्हापूरची मिसळ पुण्यामध्ये नाही भेटत. म्हणजे भेटेल कोल्हापुरी हे, पण त्याच्यामध्ये जो कोल्हापूरचं स्टाईल असेल ती पुण्यामध्ये नाही भेटणार. आणि पुण्याची जी आहे ती मुंबईतमध्ये नाही भेटणार, मला तर नाही भेटली. जशी तिखट मस्तपैकी. आणि मस्त माझी मैत्रीण आणि मी गेलेलो, दोघीजणी आम्ही चॉईस करून गेलेलो कुठं जायचं सगळ्यांना विचारलं नक्की मिसळ कुठली आहे. तिने मिसळ खाल्ली, मी मिसळ खाल्ली, तिने भेळ घेतली. मैत्रिणींना भेटून खूप छान वाटलं. खूप वर्षातनं आम्ही भेटलो असेल, साधारण 3-4 वर्षापूर्वी आम्ही भेटलो होतो. त्याच्यानंतर 3-4 काय जास्त झाले असेल. त्याच्यानंतर आज काल भेटलो. खूप आनंद झाला. तिचं एक स्वप्न पूर्ण झालं, तिचं घर पूर्ण झालं. तिचं घराची होम टूर मी तुम्हाला दिली आहे. खूप सुंदर घर बांधलं आहे एकटीच्या जीवावरती, तिच्या मेहनतीचं. आणि ते स्वप्न जेव्हा आपण स्वप्न बघतो एखाद्या गोष्टीचं, ते स्वप्न पूर्ण होतं ना, त्यातून होणारा जो आनंद असतो ना, तो शब्दात वर्णन नाही करू शकत आपण. पूजा झाल्यावरती मंदिर एकदम छान वाटतंय बरं का, एकदम मन प्रसन्न झालंय. चला आता कामाला पण सुरुवात करूया, नाही तर मन प्रसन्न राहिलं ना मॅडम आणि येईल माझ्या. तुम्हाला सांगते, काल सकाळी मी पुण्याला गेलेली. काल सकाळी 5 वाजता उठून जेवण बनवलं आणि 6 वाजता गाडीमध्ये बसले. आमच्या इथनं 6 वाजता गाड्या जातात आणि आपण मोस्टली 10 वाजेपर्यंत पोचतो, 10-10:30पर्यंत पोचतो. तर त्या चपात्या ज्या शिल्लक राहिल्या होत्या ना, स्वराने मला रात्री फोन करून दाखवलं, मम्मी बघ मी काय बनवलं चपात्याचं. 3 चपात्यांचं आहे ना, पास्ता नाही, नूडल्स टाईप बनवलं. त्या चपात्या तिने कापल्या, त्याच्यात वांगच म्हणते, शिमला मिरची वगैरे टाकली आणि मस्त झणझणीत बनवलं होतं. मग ती भाजी नव्हती राहिली ना, मग पप्पा काय खाणार, तिला किती काळजी. आणि हे बघा, हे मंदिराच्या इथलं हे थोडंसं धुतले, कारण की याच्यावरती खूप धूळ बसली होती. आता काय माहिती ते नीट होईल की नाही, पण मला असं वाटतं धुतल्यावरती ते बघू, होप नीट होईल. म्हणली पप्पा काय खाणार म्हणली, तर तिने पप्पासाठी ते बनवलं होतं. किती तिचं ते प्रेम पप्पावरती. येईल आता घरात. माझं पिल्लू आलं ट्युशनवरून. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा ती शाळेतून आली होती मी झोपले होते. शाळेतून ती तशीच ट्युशनला गेली होती आणि झोपले होते, तर मला भेटली नव्हती माझं पिल्लू. आणि आता भेटलंय तर मला भेटाना. आता ते हे असंच करते, हे असंच करते. मी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते बघ. स्ट्रॉबेरी आणि बोर आणले खोकला यायला. खाऊ नको. आणि सर मम्मी नव्हती तर बरं वाटत होतं ना तुला? लई. काय काय केलं तू खरं सांग. नव्हती तर बरं वाटत होतं ना? लई. मम्मी नव्हती तर बरं वाटत होतं ना? लई. बोरडती काय? तू वरडलीस कशाला? मी 2दा विचारलं फक्त. मी पण एकदा वरडली. काय काय केलं तू मम्मी नव्हती टीव्ही तर? आणि मोबाईल. जेवणात काय केलं? नूडल्स बनवले. नूडल्स बनवते. कशाचे नूडल्स बनवले तू सरा? चपातीचे. चपातीचे नूडल्स बनवलं माझ्या बापूने. आणि कुणासाठी बनवलं होतं? माझ्यासाठी. ए पप्पानी खाल्ले स्वरा? पप्पा काय म्हणला? टाकून दिले त्याने. का नाही आवडले? आवडले पण इनी आणि हिच्या पप्पांनी पिझ्झा आणून खाल्ला होता. पिझ्झा 2 जणांनी. म्हणजे मम्मी नसली का हे मस्त आयुष करतात. मम्मीला नको पिझ्झा,
नको. का? मम्मी तिकडे मिसळ खात होते ना. मम्मी तिकडे मिसळ खात होती यार. पुणे आणि पुण्यात मिसळ नाही खाल्ली तर काय? मुंबईमध्ये पिझ्झा नाही खाल्ला तर काय? पिझ्झा आपली संस्कृती नाहीये. माझी आहे. पिझ्झा वेस्टर्न संस्कृती आहे. हा मग वेस्टर्न लोक पण मुंबईवरून पिझ्झा खातात ना तर. तू वेस्टर्न आहे. हा. तू इंडियन नाही. नाही. नाही इंडियन एक्सप्रेस नाही तू. तुला माहिती मी लय मज्जा केली. मी तुझ्या जास्त मजा केली. काय केलं? झोपले. झोपली. मम्मी पण येऊन तेच केलं. मम्मीने पण तेच केलं येऊन. आठवण नाही आली का मम्मीची? मग आता मी 4 दिवस जाऊन राहू अजून? नको. आठवण नाही आली ना तुला? आठवण नाही आता तू बनवायला जेवण बनवायला शिकली. मग मी कशाला येऊ? कशाला जायचं तुमच्या? माझे आई बाप्पा आहेत. जायचं. माझा भाऊ आहे. का नाही जायचं मी? त्यांना भेटायचं नाही? मग तू जायचं फक्त? का? माझे आई बाबा आहेत. हम्म? माझे आई बाबा आहेत. तुझे आई बाबा आहेत. तू तर आली नाही मग आई बाबांकडं का नाही आली? कारण की मला झोपायला चान्स भेटला. तिला झोपायला चान्स भेटला होता. रविवारी ट्युशन नव्हतं आणि तिला तिचा 1 दिवस तिला घालवायचा नव्हता. झोपायचं होतं आणि तिला यायचं नव्हतं ना बाळा. बाळू आता मी आहे ना पुढच्या महिन्यात 2 दिवस जाणार आहे. ओके. मग 3 दिवस असे दिवस वाढवत जाईल. चालेल ना? जाऊन तर तिथे का बघ ना. जाऊन देते का बघन ना मी. कशी तू जाऊन देणार ना? मी माझ्या पायाने जाणार ना. काय तुमच्या बाळाला थांबव. माझ्या पायाला कशी थांबवशील तू? हाताने. हाता वळून म्हणजे अशी पायाला धरून बसशील मग मी जाऊ नको म्हणून. चल कपड्यांच्याकडे घाल स्वरा. स्वरा मी किती काम केलं आल्यावरती. हिने अख्खा घरात पसारा केला होता आणि मला म्हणते मम्मी तू आल्या घरात पसारा केला होता. मग ते झाडून सुद्धा नाही ठेवलं. किती कचरा केलाय. आल्यावरती बेडशीट चेंज केली. सगळं मंदिर बघ किती सुंदर वाटते आता. मंदिर साफ केलं. श्री स्वामी समर्थांना ठेवलं मंदिरामध्ये. आई आपल्या घरी आली. बघितलं तू मंदिरात? बघ आई आपल्या घरी आली. बघ किती सुंदर वाटते. आता रोज मंदिराची पूजा करायची. तशी स्वरा माई रोज करते बरं का. कसं आहे मस्त वाटतंय ना. किती चमकते. तुझ्यासाठी कॅलेंडर आणलं त्याच्याबद्दल काय 2 शब्द? नाही. का? माझ्यासाठी फक्त कॅलेंडर आणलं. कॅलेंडरचं मी काय करू? एवढे दिवस ती म्हणत होती बरं का सारखी सारखी कॅलेंडर कॅलेंडर कॅलेंडर. आता मग ती माझ्यासाठी फक्त कॅलेंडरचा. मैच्यासाठी काय आणायचं होतं मी मला तुम्ही सांगा. स्ट्रॉबेरी आणली. स्ट्रॉबेरीचं काय करू? तुझं खाऊन नाही देणार. खोकला येणार मला. असं म्हणून 1 पॅकेट खाल्लं अर्ध. नाही खाल्लं. चल जेवण बनवते. जेवण बनवायला मस्तपैकी शेवगा घेतलेला आहे बनवायला. शेवगा आणि चपात्या आणि भात. माझ्या आईने मला पैसे दिलेले. किती? 100 रुपये. माझ्या आईने 100 रुपये दिलेले मला. 100 रुपये दिलेले माझ्या आईने मला. माझ्या आईने मला 100 रुपये दिलेले. तर मला 500 देते. तिला 500 देते. ती माझी आई आहे. 100 रुपये 1000 सारखे. 500 रुपये 5000 सारखे. हा ठीक आहे. मी नेक्स्ट टाइम आईला सांगेल आईला 1 रुपया देऊ नको. तर तू माझी आई आहे ना. तिची आई थोडी आहे. चला मॅडम आल्या. यांनी बघा हँगर टाकलाय. टॉवेल टाकलाय. झालं त्या चादरीचा सत्यानाश झाला. माझ्या ह्या गाऊनचा कलर कसा आहे तो सांगा बरं का कमेंटमध्ये. आईला कोणीतरी दिला असेल आणि तुला दिला असेल. हा आईला कोणीतरी. आईला कोण देणार आहे? तू आपण जेवण. आई काय गाऊन घालती. मस्त कलर आहे. मला लय आवडतो हा. माझा फेवरेट कलर आहे बरं का. चला जेवण बनवू द्या. घेतलेलं आहे. भात बनवून रेडी आहे आपला मस्तपैकी. हे पीठ आपलं मळलेलं आहे आणि इथं शेवग्याची तयारी.